दिवसानुदिवस आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये एकीकडे जर पाहिलं तर उद्धव ठाकरे गटाकडून तर दुसरीकडे काँग्रेसकडून जे झागा वाटपामध्ये रस्सीखेच सध्या पाहायला मिळत आहे आणि हा मुद्दा जो आहे मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे। त्यामध्येच महाविकास आघाडीमधील एक पक्ष जो आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष, हा जो पक्ष जो आहे हा स्वातंत्र्यापूर्वी काळापासून स्वातंत्र्यामध्ये सुद्धा या पक्षाने काम केलेला आहे आणि हा पक्ष सध्या महाविकास आघाडीमध्ये काम करत आहे। पण दुसरी महत्त्वाची हा विषय आहे की या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने जर पाहिलं तर विधानसभेच्या जागांसाठी 11 जागांची मागणी केली होती, मात्र या जागेवरती नेमकं काय झालेलं आहे त्यापैकी छत्रपती संभाजीनगरची मध्यची सुद्धा जागा तुम्ही या ठिकाणी मागणी केलेली आहे। तुम्ही स्वतः या जागेची मागणी केली आहे, नेमकं 11 जागा तुम्ही मागल्या आहेत राज्यामध्ये, नेमकं या जागा समीकरण कसं? कारण आपण जर पाहिलं तर महाविकास आघाडीमध्ये ऑलरेडी जागेवरून एवढी रस्सीखेच सुरू आहे, त्यामध्ये भाकपाचा कसा वाटा असणार आहे? मुळातच ही इंडिया आघाडी फॉर्म करण्यामध्ये आमच्या पक्षाचे कॉम्रेड डी राजा असतील, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सीताराम येचुरी असतील, यांनी पुढाकार घेऊन इंडिया आघाडी फॉर्म केलेली होती आणि सगळ्या ह्या भाजप विरोधी पक्षांची एकजूट झाली पाहिजे यासाठी प्रयत्न केला आणि लोकसभेला त्याचाच परिणामामुळे 240 पर्यंत भाजपची घोडदौड जी आहे ती थांबवता आली आणि मतांचं विभाजन होऊ नये असा आमचा प्रयत्न आहे। परंतु भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा राष्ट्रीय पक्ष आहे, भारताच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी असलेला पक्ष आहे। आम्ही काही आमचा पक्ष गुंडाळलेला नाही, परंतु आता जो फॅसिझमचा पाडाव करण्याची गरज आहे, जो मोदी, अमित शहा, भाजप, RSS ज्या पद्धतीनं संविधानाची मोडतोड करत आहे, त्यामुळे देशाला वाचवण्याच्या लढाईमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा पुढे आहे। यामुळे आम्ही ह्या इंडिया आघाडीचा प्रचार प्रसार मागच्या निवडणुकीत ते केला, परंतु हे करत असताना आम्ही काही निवडणुका लढवल्याच नाहीत असं नाही। आम्ही किमान जागा लढवणे आणि ज्या जागेवर आम्ही लढत नाहीत त्या जागेव्यतिरिक्त इतर जागांवर जे काही धर्मनिरपेक्ष पक्ष आहेत त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही करत असतो। आणि आता लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेस देखील आम्हाला देशभरातून 3 जागा इंडिया आघाडीने सोडलेल्या होत्या, त्या 3 जागा सोडून प्रत्येक राज्यामध्ये आम्ही एक जागा लढवलेली होती आणि ती जागा सोडता आम्ही इतर जागांवर महाविकास आघाडी इंडिया आघाडीचा प्रचार केला। राज्यात सध्या राज्याच्या निवडणूक आहे, इथं कसं तुमचं गणित आहे? कारण की महाविकास आघाडीचं घटक पक्ष तुम्ही आहात, इथं कसं तुमचं गणित आहे नेमकं? मुळातच मागच्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही 16 जागा लढवलेल्या होत्या, त्या 16 जागांपैकी आम्ही कमीत कमी लढवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणून 11 जागांचा प्रस्ताव आम्ही महाविकास आघाडीकडे दिला। अजूनही महाविकास आघाडीने त्या 11 जागेचा प्रस्तावाबद्दल काहीही सकारात्मक उत्तर दिलेलं नाही, परंतु आम्ही काही मागितलं आणि त्याच्यानंतर त्यांनी हो म्हटल्यानंतर आम्ही तयारी करणार असं नाहीये। गेल्या 5 वर्षापासून म्हणजे मागच्या निवडणूक देखील आम्ही लढवलेली आमच्या उमेदवारांनी, मागच्या निवडणुकीपासून या निवडणुकीपर्यंत आमचा उमेदवार त्या ठिकाणी काम करतोय माझ्यासह, त्याच्यामुळे आमची तयारी पूर्ण झालेली आहे। महाविकास आघाडी 29 तारखेपर्यंत जरी सांगितलं तरी काही हरकत नाही, पण आम्ही निवडणूक लढणार आहोत। सगळे उमेदवार आपापल्या मतदारसंघामध्ये तयारी करतायत, सगळ्या आमच्या तयारीच्या आढावा बैठका देखील झालेल्या आहेत, फॉर्म देखील घेतलेले आहेत आणि फॉर्म भरण्याच्या तारखा देखील निश्चित झालेल्या आहेत। एकीकडे जागा वाटपावर तिढा जो सुटलेला नाही आणि तुम्ही दुसरीकडे म्हणतात की फॉर्म भरण्याच्या तारखा सुद्धा निश्चित झालेल्या आहे, म्हणजे पक्षश्रेष्ठींकडून तुम्हाला आदेश आलेत का आता हे लढायच्या म्हणून? आमच्या पक्षाच्या राज्य कार्यकारिणीमध्ये तसा निर्णय झालेला आहे की ज्या ठिकाणी आपण जागा मागितलेली आहे त्या ठिकाणच्या जागा जर महाविकास आघाडीने सोडल्या नाहीत तर त्या ठिकाणी लढायचंच आहे। परंतु महाविकास आघाडीने आम्हाला विनंती केली आमच्या पक्षश्रेष्ठींना की तुम्ही 11 जागा नका लढू, आम्ही तुम्हाला 2 जागा देतोय, 3 जागा देतोय, तर आम्ही बाकीच्या जागांवर माघार घेण्याचा विचार करू। परंतु महाविकास आघाडीने काहीही विचार केला नाही, कुठलाही 2 किंवा 3 जागा जर सोडल्या नाहीत तर आम्ही 11च्या 11 जागा लढणार आणि या 11 व्यतिरिक्त ज्या इतर जागा आहेत त्या ठिकाणी महाविकास आघाडीला मदत करणार। म्हणजे थोडक्यात असं म्हणता येईल बाबा भाकपा सोबत जे आहे महाविकास आघाडी सावत्र भाव आणि वागणूक करते थोडक्यात? नाही, आम्ही इतर पक्षांसारखी भाषा आम्ही वापरू शकत नाही, कारण शत्रू मित्र विवेक हा करावा लागतो। भाजप आणि भाजपेतर या इंडिया आघाडी महाविकास आघाडीमधल्या पक्ष संघटनामध्ये आम्हाला फरक करावा लागेल। सावत्र वागणूक वगैरे हा विषय नाहीये, मुळातच तो त्यांच्या आपसातच जर जे काही चाललेलं आहे ते आहे ते सुटलं पाहिजे, एकजुटीनं लोकांपर्यंत गेलं पाहिजे। राष्ट्रवादी काँग्रेसचे
नेते शरद पवार वारंवार त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये भाकप आणि माकपला आम्ही सन्माननीय वाटा देऊ असं वारंवार बोलत राहिलेले आहे. या ठिकाणी आपण सगळे साक्षीदार आहात की उबाटाच्या चंद्रकांत खैरे यांचा प्रचार मी स्वतः आणि माझ्या सगळ्या टीमनी भाकपच्या आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी घरोघर जाऊन केलेला होता. त्यामुळं आम्ही भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रखरपणे रस्त्यावर उतरून मोदी हटाव देश बचाओ, बीजेपी हटाव देश बचाओ ह्याचा नारा देत आम्ही पूर्णपणे उबाटाच्या उमेदवाराला लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला होता. त्यामुळे आता या निवडणुकीला जेव्हा ते देखील सांगू शकत नाहीत, म्हणजे आम्हाला बऱ्याच वेळेस चर्चेच्या वेळेस असं विचारतात की सांगा तुम्ही ठामपणे की तुम्ही गॅरंटीने निवडून येऊ शकता का. तर हा प्रश्न आम्ही त्यांनाही विचारू शकतो की तुम्ही सांगा की तुम्ही गॅरंटीने निवडून येऊ शकता का. जर गॅरंटीने निवडून येऊ शकता तर मग युती कशासाठी. आज आमच्या पक्षापासून त्यांच्या पक्षापर्यंत कोणीही असं ठामपणे सांगू शकत नाही की स्वतःच्या ताकदीवर मी निवडून येऊ शकतो. पण आज महाराष्ट्रातला देशातला भाजप विरोधातला कोणीही मतदार सांगू शकतो की भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा उमेदवार निवडून आल्यानंतर गुवाहाटीला जाणार नाही. तुम्ही गुवाहाटीला जाणार नाही, बरोबर आहे. पण दुसरीकडे एक जर पाहिलं आपण तर ठाकरे गटाकडून या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार जे आहेत बाळासाहेब थोरात असतील, तनवानी असतील, हे उद्धव ठाकरे यांची भेट घेत आहे, जाऊन त्या ठिकाणी भेट आहे. तुमच्यासमोर सर्वात महत्त्वाचा विषय जर म्हणत तुमच्यासमोर असतील किंवा महाविकास आघाडीसमोर मोठं आव्हान म्हणजे इम्तियाज जलील हे मागच्या पंचवार्षिकला निवडून सुद्धा आलेले, त्यानंतर खासदार सुद्धा झाले, म्हणजे मोठी शक्ती त्यांची या ठिकाणी पाहायला मिळते. तर दुसरीकडे महायुतीकडून प्रदीप जयस्वाल आहेत, हे सध्याचे रनिंग आमदार आहेत. पण एवढ्या सध्यामध्ये तुम्ही ह्या जागेसाठी त्या ठिकाणी ठाकरेकडून मागणी होती, मात्र तुमच्याकडून काही हालचाल दिसत नाही, मात्र तुम्ही एकीकडे फॉर्म भरण्याची तयारी तुमची करताय. म्हणजे असं समजायचं आहे का बाबा की तुम्ही त्या ठिकाणी आता त्या भरोश्यावर राहिले नाही महाविकास आघाडीच्या. नाही, आमची तसा दोन प्रकारे आमचा प्रयत्न, शक्यतो त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करणे आणि त्यांना जर समजावून सांगून जर समजत नसेल तर आम्ही लोकांवर तो विषय सोडू. शेवटी आम्हाला मतदान करणारा जो मतदार आहे तो भाजप विरोधातला आहे. आणि आज भाजप विरोधातल्या मतदाराला काय हवंय, तर भाजप विरोधातल्या मतदाराला एवढंच हवंय की मी माझं मतदान ज्या उमेदवाराला देणार आहे ते माझं मतदान सुरक्षित राहिलं पाहिजे. जर भाजप विरोधातलं मतदान दिलं आणि भाजप विरोधातलं मतदान म्हणून एखाद्या उमेदवाराला दिलं आणि नंतर निवडून आल्यानंतर तो भाजप सोबत जात असेल तर ती मतदारांशी गद्दारी ठरते. त्यामुळे माझ्या मतांची सुरक्षिततेची हमी पाहिजे, हा भाजप विरोधातला मतदार पाहत आहे आणि ते आमच्यामध्ये तो शोधू शकतो. बरोबर तुम्ही सांगितलं. दुसरीकडे काही दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी एक वक्तव्य केले होतं, SC आणि ST जागे आम्ही उमेदवार त्या ठिकाणी देणार नाही आहे, पण ज्या ठिकाणी आमची शक्ती नाही पण त्या ठिकाणी आम्ही जे उमेदवार आहे आम्ही त्यांना चांगले पाठिंबा. पण त्यांनी काही दिवसापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांनी एक वक्तव्य केले होतं, SC आणि ST जागे आम्ही उमेदवार त्या ठिकाणी देणार नाही आहे, पण ज्या ठिकाणी आमची शक्ती नाही पण त्या ठिकाणी आम्ही जे उमेदवार आहे आम्ही त्यांना चांगले पाठिंबा. पण त्यांनी आम्हाला 500 रुपयाच्या बॉन्डवरती सांगावं की ते आमच्यासोबत आमचे प्रश्न तुम्ही पुढे मांडाल, म्हणून तुम्ही म्हणजे जरांगे पाटलाची भेट घेणार आहात का आणि तुमच्या मराठा आरक्षणासंदर्भातली भूमिका कसं असणार. मुळातच ज्या वेळेस अंतरवली सराटीला लाठीचार्ज झाला आणि त्या लाठीचार्जचा निषेध भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केला होता, मी स्वतः आमच्या पक्षश्रेष्ठींशी त्यावेळेस बोललो होतो आणि आपण या लाठीचार्जचा निषेध केला पाहिजे. आणि त्यावेळेसच आमच्या पक्षश्रेष्ठींनी राज्य सेक्रेटरींनी सर्वांनी जरांगे पाटलांची भेट घेतलेली होती. त्यावेळेस तर एवढं म्हणजे जरांगे पाटलांची एवढी म्हणजे प्रसिद्धी किंवा एवढं मोठं नेतृत्व त्यानंतर घडलेलं होतं. मुळातच ज्यावेळेस नेतृत्व मोठं होतं तेव्हा तर सगळेच जाऊन भेटतात, परंतु ज्यावेळेस जरांगे पाटलांच्या उपोषणाची सुरुवात होती आणि ज्यावेळेस त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला, आया भगिनींवर अत्याचार झाला, लाठीचार्ज झाला, त्यावेळेस आमचा पक्ष त्या ठिकाणी धावून गेलेला होता. एवढंच नव्हे तर माझ्या पक्षाने ठराव घेऊन मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुटला पाहिजे अशी स्पष्टपणे भूमिका घेतलेली आहे. आणि याबद्दल मुळात तिळमात्र शंका नाही, मला जर निवडून दिलं लोकांनी तर मराठा आरक्षणाचा प्रश्न हा सुटला पाहिजे, याच्यासाठी मी अगदी कळकळीने विधानसभेमध्ये मांडणी करेल, एवढं मी आश्वासन अगदी ठामपणे देऊ शकतो. समजायचं की थोडक्यात तुम्ही 500 रुपयाचा बॉन्ड भरण्यात तयार आहात. मुळातच आमचा शब्द जो आहे हा प्रमाण आहे, आपला जो इंटरव्ह्यू आहे हा काही कुठंच जाणार नाहीये.
आणि जर शब्द पाळला नाही तर तो कम्युनिस्ट कसा? आम्ही तर एकतर बोलत नाहीत आणि बोललो तर विचारपूर्वक बोलतो, हा पूर्ण महाराष्ट्र आणि देशाला माहिती आहे. शेवटचा प्रश्न असतो, थोडं मागे घेऊन जातो मी. आपल्या अनेक संघटना आहे, ज्या तुम्ही पक्षाशी संलग्नित संघटना आहे, ज्यांचे आतापर्यंत मोठे मोठे मोर्चे निघलेले आहेत, मोठमोठे सरकारला सोडकी पळव करण्यात आलेलं आहे. तरी देखील एवढं सगळं असताना भाकपाला म्हणजे कुठे त्यांच्या जागेच्या संदर्भात चर्चा होत नाही किंवा त्यांना बोलवण्यात येत नाही. अगोदर त्यांना बैठकीला बोलवलं, त्यानंतर कुठे चर्चा दिसून येत नाही. फक्त एकीकडे ठाकरे गट आणि काँग्रेस ही चर्चा दिसून येते महाराष्ट्रामध्ये सध्या तरी. आता ते 3 मोठे पक्ष आहेत आणि त्यामुळं परंतु मी एवढं आपल्याला सांगू शकतो की केरळमध्ये आमचा पक्ष मोठा आहे, त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस आहे, शरद पवार गट, आणि त्या ठिकाणी आम्ही त्यांना 2 जागा देतो आणि नुसतं देत नाहीत तर त्या ठिकाणी त्यांच्या दोन्ही जागा निवडून आणतो. नुसतं निवडून आणत नाहीत तर यांचा एक मंत्री देखील करतो. आणि त्याचमुळं शरद पवार साहेबांना हे माहिती आहे भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष कशा पद्धतीनं इतर राज्यांमध्ये त्यांना वागणूक देतो. आणि उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदावरनं पाय उतार केल्यानंतर आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे. म्हणजे मुंबईमध्ये जी पोटनिवडणूक झालेली होती ठाण्याला, त्या पोटनिवडणुकीमध्ये भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांचा प्रचार केलेला आहे. आणि बरोबर, आणि औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचं उदाहरण आहे. आणि त्यामुळं उबाठाच्या कार्यकर्त्यांनी स्वतः बघितलेलं आहे की आम्ही कशा पद्धतीनं त्यांची निशाणी जी आहे ती नवीन निशाणी होती ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. त्याच्यामुळे आपल्या चॅनल मार्फत मी उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांना विनंती करेन की आपण एक तरी जागा, ही विधानसभा मध्येची जी जागा आहे किंवा अजून कुठली जागा भारतीय कम्युनिस्ट पक्षाला सोडली पाहिजे. जर मैदानात उतरलोच तर आमच्यामध्ये कुठलाही शत्रुभाव राहणार नाही. फक्त लोकांना अपील राहील की लोकांनी ठरवायचे आता की भाजपच्या विरोधात कोण प्रखरपणे बोलू शकतो, अशा उमेदवाराला लोक निवडतील. नक्कीच नक्कीच, खूप खूप धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट अभय टाकसाळ, जे छत्रपती संभाजीनगर मध्येसाठी इच्छुक आहे आणि महाविकास आघाडीकडून इच्छुक आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा हाच प्रश्न आहे, आपण जर पाहिलं तर हा खूप मोठा जुना पक्ष आहे आणि महाविकास घटक पक्ष आहे आणि महाविकास आघाडी तर या 11 जागेची मागणी केलेली आहे. मात्र